शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी साताऱ्यातल्या मांढर देवीची मोठी यात्रा भरते। मांढर देवी गडावरील काळूबाई देवीचं आणि कुलदैवत समजल्या जाणाऱ्या देवीच्या यात्रेला राज्यातून आणि परराज्यातून सुमारे 7 ते 8 लाख भाविक देवदर्शनासाठी येतात। शाकंभरी पौर्णिमेचा दिवस यात्रेतला प्रमुख दिवस मानला जातोय, त्यामुळे आज गडावर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते। ब्रेक नंतर जाणार आहोत जेजुरीला। तीर्थक्षेत्र जेजुरीमध्ये पौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली आहे। भटक्या विमुक्त जाती जमातींची ही मोठी यात्रा असते। यावेळी इथं पारंपरिक गाढवांचा बाजार सुद्धा भरतोय, पण हळूहळू गाढवांची संख्या कमी व्हायला लागली आणि काळाच्या ओघामध्ये हा बाजार नामशेष होण्याची सुद्धा भीती आहे। जेजुरी गडावर येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर सुरू आहे, कारण पौष पौर्णिमेच्या निमित्तानं इथं मोठी यात्रा भरली आहे। यात्रेच्या निमित्तानं वैदू, बेलदार, कुंभार एवढंच नाही तर गारुडी, घिसाडी, माकडवाले सगळे जेजुरीत दाखल झाले आहेत। म्हणूनच ग्रामीण भागातलं अतिशय उपयुक्त असं जनावर गाढवाचा इथे बाजार भरलाय। तसा हा बाजार इथे दरवर्षीच भरतो, मात्र यंदा या बाजारात आलेल्या गाढवांची संख्या अत्यंत कमी आहे। त्यातही काठेवाडी गाढवांची संख्या अत्यल्प आहे। गेल्या वर्षी गाढव जास्त होते आणि भाव नव्हता। ह्या वर्षी गाढव कमी आहेत, भाव जास्त आहेत। गेल्या वर्षी कसं आहे, गाढव जास्त झाले म्हणून व्यापारी जास्त नव्हते। ह्यावेळेस कसं आहे, गाढव कमी होते म्हणून व्यापारी जास्त झाले। महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या गडाच्या पायथ्याशी आज विविध जाती धर्माच्या लोकांचा गाढवांचा बाजार या ठिकाणी भरलेला आहे। त्या गाढवांच्या बाजारामध्ये पूर्वी मोठ्या संख्येने गाढवं येत असत, पण आज त्याची संख्या कमी झालेली। बाजारात रोडावलेल्या गाढवांच्या संख्येनं गाढवं चढ्या दरानं विकली जात आहेत, पण वाढती स्पर्धा, औद्योगिकरण आणि यंत्राचा वापर यामुळे बाजार तर बंद होईल, पण ही जनावरं सुद्धा नामशेष होण्याची भीती आहे। जीसीपी, ट्रॅक्टर ह्याच्यामुळे ह्याचा बाजार कमी झाला। पॉकलॅन ह्याच्यामुळे बाजार कमी। यावर्षी बाजारात निव्वळ 500 गाढवं आली होती। त्यांना 5,000पासून ते 20,000 रुपयांपर्यंतचा भाव मिळाला, तर काठेवाडी गाढवांचा सौदा 25,000च्या पुढे होत होता। यावर्षी साधारण पाऊण कोटींपर्यंतची उलाढाल झाली। दुवान गाढव असलं तर तुम्हाला सांगतो, गाढव जर असलं छाती इतकं ते 25,000ला, त्याच्यापेक्षा लहान असलं चव्हाण गाढव मी सांगतो की 15,000ला, आणि कोऱ्यात असलं तर 12। पहिल्यापासून असा बाजार भरत होता, एक नंबर बाजार। सगळा जेजुरी सारखा गावात बाजार भरत नव्हता। गाढवांची मागणीच कमी झाल्यानं त्यांच्या खरेदी विक्रीवरही त्याचा परिणाम झालाय। म्हणूनच गाढवांचे बाजार हळूहळू कायमचे बंद होतील आणि हे जनावर सुद्धा नामशेष होईल अशी भीती काही जण व्यक्त करतायत। बाळासाहेब काळे, न्यूज 18 लोकमत, जेजुरी। समाजातील सर्व स्तरांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करते, मात्र आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या कामाला म्हणावं तेवढं यश आलेलं नाही आहे। पण रायगडमधील एका प्राथमिक शिक्षक गजानन जाधव यांनी आदिवासी बोलीभाषेतील पहिलंच पाठ्यपुस्तक तयार केले। बघूया एक रिपोर्ट। हल्लीच्या काळात शिक्षण म्हटलं की इंग्रजी माध्यम शाळा, इंग्रजीमधून बोलणारी मुलं असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं। पण प्रमाणित बोलीभाषा न आल्यानं शाळेकडे पाठ फिरवणाऱ्या आदिवासी समाजातील मुलांकडे कोणाचंही लक्ष जात नाही। मात्र गजानन जाधव यांनी तयार केलेल्या आदिवासी भाषेतील पाठ्यपुस्तकामुळे मुलांची शिक्षणाची गोडी वाढली आहे। रायगड जिल्ह्यातल्या कोलाड इथल्या संतोषनगर आदिवासी वाडीवर आदिवासी मुलं आनंदाने शिक्षणाचे धडे गिरवतायत। जाधव यांनी प्रमाणित मराठी भाषा आणि आदिवासी बोलीभाषा यातील वापरातल्या शब्दांची सूची बनवली आहे। टोपीवाला आणि माकडं, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक या गोष्टींसह मराठीतील बालगीतही आदिवासी बोलीभाषेत अनुवादित केली आहेत। बालभारती, गोष्टी आणि शिक्षक मार्गदर्शिका या पुस्तकांचा आदिवासी भाषेतला अनुवाद जाधव गुरुजींनी केलाय। बोली भाषेतील मुलांना माध्यम भाषेकडे घेऊन जायचं असेल
तर त्यांच्या बोलीभाषेतून जर आपण त्याला शिकवलं तर त्यांना एक अतिशय चांगल्या प्रकारे समजेल. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मी जवळपास गेले 10 ते 12 वर्षापासून हा उपक्रम राबवतो. त्यामुळं त्या मुलांशी त्यांच्या बोलीभाषेत संवाद साधल्यामुळे एक आपुलकीचं नातं तयार होतं आणि त्यामुळे मुलांशी भावनिकता जुळल्यानंतर त्यांना अध्यापनात जो अभ्यासक्रम असतो तो त्यांच्या बोलीभाषेत शिकवल्यामुळे त्यांना ते लवकर समजतं. त्यामुळे ते मुलांना लवकर लक्षात आल्यामुळं हा उपक्रम मी राबवायचा ठरवला. केवळ पाठ्यपुस्तकाच्या भाषेत बदल करण्यापुरतंच मर्यादित न राहता आपल्या मुलालाही आदिवासी शाळेत दाखल करणाऱ्या जाधव गुरुजींप्रमाणेच त्यांच्या पत्नीचे पूनमचे विचारही तितकेच क्रांतिकारक आहेत. त्याचा आत्मविश्वास कमी वाटायला लागला आणि मग तो शाळेत जायचा कंटाळा करायला लागला. मला काही येत नाही असं त्याला वाटायला लागलं. मग जेव्हा तो ह्या जिल्हा परिषद शाळेत यायला लागला तेव्हा त्याला असं वाटायला लागलं, त्याला ही शाळा खूप आवडायला लागली. मग आम्ही त्याच्या इच्छेमुळे ह्या जिल्हा परिषद शाळेत त्याला प्रवेश द्यायचा ठरवला आणि आज आनंद होतोय मला कारण माझ्या मुलात बौद्धिक भावनिक विकास आणि त्याच्या अभ्यासाबद्दलची आवड ही त्याला कळत न कळत चांगली जोपासली म्हणजे निर्माण झाली आणि तो भविष्यात मला माहिती नाही डॉक्टर इंजिनियर होईल का नाही, पण तो एक उत्तम व्यक्ती म्हणून समाजात वावरेल हे मी नक्की सांगू शकेन. आदिवासी समाजातील मुलांना मराठी आणि आदिवासी भाषेतले धडे शिकवण्यावरच न थांबता जाधव गुरुजींनी आपल्या शाळेतील मुलांना इंग्रजी भाषेचे ज्ञान देखील देत आहेत. पाठ्यपुस्तकातील ज्ञानासोबतच हस्तकला देखील या शाळेत शिकवली जाते. पोरांना म्हणजे मुलांना शाळेत चांगला शिकव आणि परत चांगला त्यांना अभ्यास कर आमना सर चांगला म्हणजे चांगला तर चांगला जा आणि शाळेत येईन म्हणजे चांगला शिक्षण नको पोराला आमना सोहराला येताना अभ्यास करत चांगला शिक्षण देणार ते सरांनी आम्ही शिकायसाठी पण चांगले आहेत आणि आमची मुलं सुद्धा त्याच्याबरोबर शिकतात आणि त्यांना पण इंग्लिश येतो त्याला येतो तसं त्या आमच्या मुलांना सुद्धा येतो इंग्लिश बोलायसाठी आणि पाडेबिडे पण इंग्लिशमध्ये आमची मुलं सांगतात असं आणि व्यवस्थित अभ्यास पण करतात आमची पोरं आणि ते सरांचा मुलगा पण आमच्या शाळेत येतो शिकायला आणि तो पण व्यवस्थित शिकतो आमच्या पोरांच्या सोबत. आदिवासी बोलीभाषेतलं पहिलं पुस्तक तयार करणाऱ्या जाधव गुरुजींच्या अनोख्या शिक्षण पद्धतीची दखल रायगड जिल्हा परिषदेनेही घेतली आहे. मोहन जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत रायगड.